ओखास क्रिएशनच्या क्रिएटिव्ह जगात आपले स्वागत आहे आणि आज आपण बघत आहोत काचेच्या बांगड्यांपासून मोत्यांच्या बांगड्या बनवणे। आज आपण जी बांगडी बनवत आहोत, मोत्यांची बांगडी जी आपण बनवत आहोत, ती आपण अशी बनवणार की आतली काचेची बांगडी आपल्याला स्पष्टपणे दिसणार आहे। म्हणजे काचेच्या बांगडीवर आपण मोत्यांचं आवरण देणार आहोत, ज्यातून काचेची बांगडी आपल्याला स्पष्टपणे दिसत आहे अशी, आणि ही हातात घालण्यासाठी अतिशय सोयीस्कर होणार आहे। आपण इझिली काढू शकणार, घालू शकणार, आणि नेहमीप्रमाणे ही एक डिझाईनची बांगडी बनवताना आपण 2 डिझाईन बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे प्रोसेस स्टेप बाय स्टेप आपल्या लक्षात येईल व्यवस्थित। तर आपण सुरुवात केलेली आहे काचेच्या बांगडीला दोरा जोडून। या ठिकाणी आपण व्यवस्थित आपल्या बांगडीला दोरा जोडून घेतला आणि त्यानंतर आपण सुईमध्ये घेतलेला आहे गोल्डन बीड आणि गहू आकाराचे बीड। तर ह्या ठिकाणी आपण 4 गोल्डन बीड आणि 4 गहू आकाराचे बीड घेतलेले आहेत। गोल्डन बीड 2 मिलीमीटर साईजचे आहेत आणि गहू आकाराचे जे बीड आहेत, लांब आकाराचे बीड, ते 8 मिलीमीटर साईजचे आहेत। त्यांचा आपण फुलांसारखा आकार करून घेतला। अल्टरनेट गोल्डन बीड आणि गहू आकाराचे बीड घेतले आणि त्यांचा अशा प्रकारे आपण फुलासारखा आकार करून घेतला आणि त्याला व्यवस्थित गाठ मारून आकार सिक्युअर केला। आणि एकदा आपण शेवटच्या मोत्यामधून सुई पास केली आणि त्यालाच आपण बांगडीमधून सुद्धा ती सुई पास केली, म्हणजे आपलं हे जे फूल आहे ते बांगडीला व्यवस्थित जोडल्या गेलं। आता हे जे आपलं पहिलं फूल तयार झालेलं आहे, त्याची साखळी आपण वाढवणार आहोत। आपल्या पूर्ण बांगडीला पुरेल एवढी साखळी करणार आणि ह्यावेळेस आपण अल्टरनेट पांढरे लांब मोती आणि गोल्डन बीड घेणार। मात्र एक गोल्डन बीड सुरुवातीचा आपण घेणार नाही, कारण तो ऑलरेडी आपण जो आहे गोल्डन बीड शेवटचा फुलामधला पहिला तोच वापरणार, म्हणून 7च मोती घेणार, अल्टरनेट लांब बीड आणि गोल्डन बीड, आणि त्याचा असा फुलासारखा आकार करून सुई आपल्या शेवटच्या बीड पर्यंत आणणार, गोल्डन बीड पर्यंत, आणि त्याला त्या बीड मधून सुई पास करून आपल्या बांगडीमधून सुद्धा सुई पास करणार, म्हणजे आपल्या बांगडी सोबत हे फूल, आपलं प्रत्येक फूल आपण जोडून घेत आहोत। आणि असं आपलं तयार झालेलं आहे डिझाईन नंबर 1, ज्यामध्ये आपण आपल्या बांगडीवर छान अशी अरेंजमेंट केलेली आहे फुलांची, गोल्डन बीड आणि लांब मण्यांच्या फुलांची। आता ही जी आपली फुलांची साखळी तयार झाली, त्याला आपल्याला व्यवस्थित अजून सिक्युअर करायचे, आपल्या बांगडीसोबत एकदम टाईटली त्याला बाउंड करायचे आपल्या काचेच्या बांगडीसोबत, म्हणजे बिलकुलच आपले मोती हलणार नाही। तर त्याची पहिली स्टेप आपण सुरू केली। आपण सुईमध्ये घेतलेले आहेत 7 सीड बीड, लाल रंगाचे घेतलेत। ह्या 7 सीड बीडना आपल्याला त्या 2 फुलांच्या मध्ये अशा प्रकारे प्लेस करायचे आहेत, म्हणजे सुई एका फुलाच्या आपल्या टोकाच्या गोल्डन बीड पर्यंत आणायची, त्यामध्ये 7 रेड सीड बीड टाकायचे, सुईमध्ये घ्यायचे आणि सुई पुढच्या फुलाच्या गोल्डन बीड मधून पास करायची, म्हणजे 2 फुलांच्या मध्ये अशा प्रकारे एक एक आपली रेड बीडची लेयर येणार आहे, ज्याचा उपयोग आपण पुढे ह्या पांढऱ्या फुलांच्या साखळीला आपल्या काचेच्या बांगडीभोवती घट्टपणे गुंफण्यासाठी करणार आहोत। तर अशी आपण पूर्ण दर 2 फुलांच्या मध्ये 7-7 रेड बीड असे ओवून घेणार आहोत, गुंफून घेणार आहोत, आणि मग पुढचं डिझाईन आपण करणार। तर एका बाजूला आपण 7-7 सीड बीड ओवून घेतलेत लाल रंगाचे, तसेच आपण दुसऱ्या बाजूलाही करणार, म्हणून त्यासाठी आता आपण सुई पास करत आहोत आपल्या दुसऱ्या बाजूकडे। तर बांगडीच्या ह्या साईडला सुद्धा आपण सेम प्रोसेस करणार, म्हणजे दरवेळेस 7-7 सीड बीड घेणार आणि दोन्ही फुलांच्या मध्ये एक एक लाईन आपण ह्या सीड बीडची 7-7 सीड बीडची तयार करणार आहोत, ज्याचा की उपयोग आपल्याला पुढे आपले हे पांढऱ्या फुलांची जी साखळी आहे ती घट्टपणे आपल्या काचेच्या बांगडी भोवती गुंफण्यासाठी होणार आहे। तर असं आपले ही दोन्ही साईड आता 7-7 सीड बीड लावून तयार झालेली आहे। आता पुढे बघूया पुढे कसं आपण करणार आहोत। आता पुढची स्टेप म्हणजे हे जेही आपले 7-7 सीड बीड आहेत त्यांच्या मधल्या मोत्यापर्यंत आपण आणणार आपली सुई। हा आहे आपला मधला मोती, सीड बीड मधला मोती, म्हणजे 7 आहेत तर आपण 4थ्या मोत्यापर्यंत ही सुई आणणार आणि त्या ठिकाणी आता सुईमध्ये आपण घेणार आहोत 5 लाल रंगाचे सेम सीड बीड। आधी आपण 7-7 घेतले होते, आता आपण 5-5 घेणार आहोत, का ते आपल्याला पुढे कळेलच।
आणि ही सुई आपण पुढच्या 7 सीड बीडच्या मधल्या मोत्यातून पास करणार. म्हणजे चौथ्या मोत्यातून दरवेळेस आपण सुई पास करत जाणार. प्रत्येक आपले जे सीड बीड आहेत 7-7 त्यातल्या चौथ्या मोत्यामधून आपण दरवेळेस 5-5 सीड बीड सुईमध्ये घेऊन सुई पास करत जाणार. म्हणजे ही आता दुसरी सीड बीडची लेयर आपली तयार होत आहे, ज्याचा आपल्याला एक केज किंवा पिंजरा सारखा उपयोग करणार आहोत तयार करण्यासाठी आपल्या काचेच्या बांगडीभोवती. तर असं आपली ही दुसरी सीड बीडची लेयर तयार होत आहे. तुम्ही बघू शकता, आपण जर घट्टपणे आवळलं तर हे असं आवरण तयार होत आहे आपल्या काचेच्या बांगडीभोवती आणि तेच आपल्याला हवं आहे. काचेच्या बांगडीभोवती एक आवरण तयार करतोय आपण. त्यासाठी आपण हे 5-5 सीड बीड आता घेत आहोत, ज्याने की ही जी दुसरी सीड बीडची लेयर आहे ती घट्टपणे आवळल्यावर ते एक आवरण तयार होणार आहे आपल्या काचेच्या बांगडीभोवती. तर इथे एका बाजूला आपली पूर्ण एक आवरण असणारी 5-5 सीड बीडची लेयर तयार झाली. आवळल्यावर आपण बघू शकता अतिशय छान दिसत आहे ते डिझाईन. आवळून घेतल्यावर आवरण तयार झालेलं आहे. अतिशय मजबूत असं आवरण तयार झालंय मोत्यांचं आपल्या काचेच्या बांगडीभोवती. आता असंच मोत्यांचं आवरण आपण आपल्या बांगडीच्या दुसऱ्या बाजूला सुद्धा करणार आहोत. त्यासाठी सुई आपण दुसऱ्या बाजूकडे घेऊन जाणार मोत्यांमधून पास करत आणि त्या ठिकाणी सुद्धा 7 मोत्यांच्या मधला मोती म्हणजे चौथ्या मोत्यापर्यंत सुई नेणार आणि दरवेळेस 5-5 सीड बीड घेऊन दरवेळेस मधल्या मोत्यातून सुई पास करत अशी एक लेयर तयार करणार आहोत आपण. काचेच्या बांगड्या ह्या शतकानुशतके भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग राहिल्या आहेत. काचेच्या बांगड्यांची मुळे ही प्राचीन अलंकारात रुजलेली असून सुरुवातीच्या साध्या डिझाईनपासून त्या विकसित होऊन पुढे स्त्रीत्व आणि वैवाहिक स्थितीची आकर्षक अलंकृत प्रतीके बनलेली आपण बघतो. बांगड्यांसारखा दागिन्यांचा इतिहास सिंधू खोऱ्यात इसवी सन पूर्व 2600 पर्यंत मागे जात असला तरी मध्ययुगीन आणि मुघल काळात विशेष काचकाम अधिक दृढ झालेले आपल्याला दिसते. तर इथे आपले 5-5 सीड बीडची लेयर एका बाजूला झाली, तशीच लेयर आपण दुसऱ्या बाजूलाही करणार आणि त्यानंतर आपण बघू शकता जेव्हा आपण आवळून घेतोय ह्या दोन्ही लेयर तेव्हा अशा प्रकारचं आवरण आपल्याला काचेच्या बांगडीभोवती तयार झालेलं दिसतंय आणि ह्या आवरणाला आता आपण अजूनच आवळून घेणार आहोत. कसं तर आपण सुई आणणार आपल्या 5 मोत्यांपैकी मधल्या मोत्यापर्यंत एका बाजूच्या साईडची जी लाईन आहे त्याच्या आणि ती सुई आपण बांगडीतून पास करणार आणि दुसऱ्या बाजूचा जो 5 मोत्यांची लाईन आहे त्यातल्या मधल्या मोत्यातून आपण सुई पास करणार. म्हणजे असं आपण ह्या दोन्ही बाजू ज्या आहेत त्या शिवून घेत आहोत आणि दोन्ही बाजू अशा एकत्र आल्यावर आपल्या काचेच्या बांगडीभोवती एक मोत्यांचं आवरण तयार होत असलेलं आपल्याला दिसत आहे. पूर्णपणे आपली काचेची बांगडी झाकत आहे ह्या मोत्याच्या आवरणामध्ये आणि तेच आपण करत आहोत. प्रत्येक वेळेस सुई आपल्या 5 मोत्यांच्या मधल्या मोत्यापर्यंत आणणार म्हणजे तिसऱ्या मोत्यापर्यंत आणणार एका बाजूच्या मोत्यापर्यंत आणि त्यानंतर ती सुई बांगडीतून पास करून दुसऱ्या बाजूच्या मधल्या म्हणजे तिसऱ्या मोत्यापर्यंत आणणार आणि पुढे तीच सुई पास करत आपण दुसरी जी आपली 5 मोत्यांची लाईन आहे त्याच्या तिसऱ्या मोत्यापर्यंत आणणार. अशा प्रकारे आपण ही 2 ज्या बाजू आहेत मोत्यांच्या ते शिवून घेत आहोत. दरवेळेस एका बाजूला आपण 5 मोत्यांच्या मधल्या मोत्यामध्ये सुई आणली की ती सुई आपण बांगडीतून पास करणार आणि दुसऱ्या बाजूच्या 5 मोत्यांपैकी मधल्या मोत्यापर्यंत आणून ती सुई तशीच पुढे नेणार आपल्या पुढच्या 5 मोत्यांच्या मधल्या मोत्यापर्यंत म्हणजे तिसऱ्या मोत्यापर्यंत. म्हणजे आपले जे 2 5-5 मोत्यांच्या लाईन आहेत त्यातला मधला मोती आपण दरवेळेस घेणार आणि अशी बांगडीची ही जी दोन्ही लेयर्स आहेत सीड बीटच्या 5-5 सीड बीटच्या त्या आपण जोडून घेणार म्हणजे शिवून घेणार एकमेकांसोबत, ज्याने की आपल्याला अशा प्रकारे एक आवरण भेटत आहे आपल्या काचेच्या बांगडीभोवती आणि जे दिसायला अतिशय सुंदर दिसत आहे, अतिशय रॉयल दिसत आहे. लाल रंग आहे हा, जो की नेहमीच आपल्याला एक रॉयल टच देत असतो. जर आपण इतिहासात जाऊन बघितलं तर आपल्याला दिसतं की सुरुवातीच्या काळात बांगड्या ह्या माती, शिंपले आणि तांब्यांपासून बनवल्या जात असल्या तरी इसवी सनाच्या सुरुवातीच्या शतकांमध्ये काच बनवण्याचे तंत्रज्ञान भारतात पसरले आणि पुरातत्वीय पुराव्यांवरून असे दिसून येते
की सुरुवातीच्या ऐतिहासिक काळात काचेच्या वस्तू वापरत होत्या आणि मध्ययुगापर्यंत त्या एका व्यापक फॅशनमध्ये विकसित झाल्या. मुघल काळात म्हणजे 16व्या शतकात काचेच्या बांगड्यांची लोकप्रियता लक्षणीयरित्या वाढली आणि त्याचे रूपांतर कलात्मक दागिन्यांमध्ये झालेले आपल्याला दिसते. तर अशा ह्या काचेच्या बांगड्या भारतीय परंपरांशी घट्टपणे जोडलेल्या आपण बघतो आणि त्या आरोग्य, सुस्थिती आणि वैवाहिक स्थितीच्या प्रतीक मानल्या जातात. आणि म्हणूनच आज आपण काचेची बांगडी दिसेल अशा मोत्यांच्या बांगड्या बनवलेल्या आहेत. आणि आपण बघू शकता आपली ही जी काचेची बांगडी आहे ती आपल्या मोत्यांच्या आवरणामध्ये अतिशय सुंदरपणे उठून दिसत आहे आणि आपल्या बांगडीचा लूक त्या काचेच्या लूकमुळे अजूनच रॉयल बनलेला आहे, अजूनच सुंदर खुलून दिसत आहे, उठून दिसत आहे. तर अशी ही बांगडी आपली तयार झालेली आहे. शेवटी आपण त्याला व्यवस्थित गाठ मारून घेणार. धागा लगेच तोडायचा नाही, तो पुढच्या 4-5 मण्यांमधून पास करून मगच आपण कट करणार आहोत. तर आपण बघू शकता अतिशय सुंदर असं मोत्यांचं आवरण आपल्या बांगडीवर तयार झालेलं आहे आणि आपला वर पांढरी मोत्यांची लेयर व्हाईट अँड गोल्डन आणि त्याच्या भोवती लाल किंवा आपले जे सीड बीड आहेत लाल रंगाचे, त्यामुळे अजूनच या बांगडीला एक रॉयल टच आलेला आहे. आणि ते डिझाईन जर तुम्ही बघितलं तर बाजूला लाल आणि मध्ये व्हाईट अँड गोल्डन पांढरे आणि सोनेरी मोती, त्यामुळे अजूनच उठून दिसत आहे हे डिझाईन. आपल्याला कसं वाटलं कमेंटमध्ये लिहा. आणि हे डिझाईन जर आवडलं असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, आपल्या ओखास क्रिएशन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर सुद्धा करा, म्हणजे सगळ्यांनाच कळेल की आपल्या परंपरागत चालत आलेल्या काचेच्या बांगड्या आपण अशाही डिझायनर रूपात वापरू शकतो, स्वतः तयार करून आपण स्वतः वापरू शकतो, मॅचिंग बनवू शकतो आपल्याला हव्या तशा. आणि अशीच वेगवेगळी नाविन्यपूर्ण परंपरागत अशी मोत्यांच्या दागिन्यांची डिझाईन्स आपण आपल्या महाराष्ट्रीयन मोत्याचे दागिने ह्या उखास क्रिएशनवरील सिरीजमध्ये बघत असतो. तर आता इथे आपण आपली सुई पुढच्या 2-3 मोत्यांमधून पास करून धागा कट करून घेतला आणि आपली काचेची बांगडी आपण बघू शकता आपल्या मोत्यांच्या आवरणात अतिशय सुंदर लुक आलेला आहे काचेच्या बांगडीला. आपण इझिली ही बांगडी हातात घालू शकतोय आणि हातात घातल्यावर आपल्या बांगडीचा लुक अतिशय सुंदर दिसत आहे. आपल्या मोत्यांचं जे आवरण आहे गोल्डन अँड व्हाईट, त्यामुळे अतिशय रॉयल लुक आलेला आहे आणि त्याला मॅचिंग ट्रेंडी असे आपण सीड बीड वापरलेले आहेत. वापरण्यासाठी अतिशय सोयीस्कर झालेली आहे. सहज आपण हातात घालू शकतो, काढू शकतो. मोत्यांचं आवरण जसंच्या तसं राहतंय आणि काचेची बांगडी हातात घालण्याचं एक समाधान आपल्याला भेटत आहे. आणि त्यातही काचेच्या बांगडीला आपण डिझायनर रूप दिलेलं आहे मोत्यांच्या डिझाईनचं. तर त्यामुळे अतिशय ट्रेंडी, अतिशय मॅचिंग, आपल्या मॅचिंग दागिन्यांची आवड पूर्ण करणारं असं हे डिझाईन आहे. कमेंटमध्ये लिहा आपल्याला आजचं हे डिझाईन कसं वाटलं. आणि त्याचबरोबर आपण ह्या आधी जे ठुशीची डिझाईन्स केली 10, त्यानंतर आपण पैंजणची 10 डिझाईन्स केली, त्यानंतर आपण मोत्यांच्या सारी पिनची सुद्धा 10 डिझाईन्स केली. तर ही सगळी डिझाईन्स बघून घ्या. आपण डिस्क्रिप्शनमध्ये आणि ह्या व्हिडिओच्या शेवटी सुद्धा प्लेलिस्टची लिंक देत आहोत, म्हणजे आपल्याला ही सगळी डिझाईन्स बघता येतील. त्यानुसार आपल्याला आपले मॅचिंग सेट कसे तयार होत आहेत, जशी जशी सिरीज पुढे जाते तसे हे सुद्धा लक्षात येईल. तर अशीच वेगवेगळी डिझाईन्स बघण्यासाठी बघत राहा ओखास क्रिएशन. कमेंटमध्ये लिहा पुढे कोणता दागिना बघायला आवडेल ते. पुन्हा भेटूया नवीन डिझाईन सोबत. थँक्यू फॉर वॉचिंग. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब फॉर मोर डिझाईन्स.